आणि मराठवाड्यामधील 3 जिल्ह्यांमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 तासांमध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि सगळ्यात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केल क्षमतेचा होता। भूगर्भातील 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता। 2 तासांमध्ये 4 धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये बरीच घबराट पसरली आहे। ही 3 दृश्य आपण पाहूयात स्क्रीनवरची। हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये मराठवाड्यामधले हे 3 जिल्हे रात्री या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि सगळ्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सुद्धा झालेल्या आहेत, ज्या आपण दृश्यांद्वारे पाहतोय आणि तीव्रता बरीच होती, नागरिकांमध्ये बरीच घबराटही आहे। भूकंपाने मराठवाडा हा हादरून गेलेला आहे। ज्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणले तर या मुख्य केंद्रबिंदू हे खापरखेडा आहे आणि त्याच गावामध्ये आपण सध्या आहोत आणि या गावातली चिमुकल्यांनी देखील इथं हे रात्र जागून काढलेले आहेत। आपल्यासोबत हे चिमुकले आहेत आणि भूकंप झाल्यानंतर यांच्या मनामध्ये देखील भीती निर्माण झाली होती। आपण पाहू शकता की जे आहे ते चिमुकले आहेत यांनी देखील रात्र जे आहेत रात्री जागून काढले। दीदी मला सांग, रात्री काय झालं होतं नेमकं? भूकंप झाला होता। काय मनात भीती वाटते तुला? माझ्या मनात भूकंपाची भीती होती। दीदी काय झालं होतं रात्री? रात्री खूप मोठा भूकंप झाला होता, तर माझ्या मनात खूप भीती वाटत होती। माझ्या मम्मीने मला जवळ घेतलं आणि शांत केलं। सर, आतापर्यंत सर्वात मोठा भूकंप होता हा, कारण याची 4 पेक्षा जास्त भूकंपाचा धक्का जाणवला। कारण घराला आमचा मुलगा बसला होता, पलंगावून खाली पडला, एवढ्या जोरात आम्ही सगळे बाहेर पळालो घर पत्र पडण्याच्या भीतीनं। कारण जोरामध्ये भूकंप याच्या अगोदर कधीच झाला नव्हता एवढा। हे सर्वात मोठा धक्का बसल्यामुळं सगळा गाव चित होता। सगळे विद्यार्थी बाहेर रस्त्यावर झोपले, काही आता विद्यार्थी आले पण नाहीत, नेमकेच उठायले तर, कारण सरी रात जागून काढली विद्यार्थ्यांनी पण। मी रात्री झोपलेलो होतो, रात्री 1:37 असा टाइम झालता, पण अचानक ते भूकंपामुळे झोप जागी झाली। मी मोबाईलला टाइम बघितला, 38 मिनिट झाले तर झोपेचा अडथळा झाला आणि भीतीही वाटत होती, कारण घर पडेल असं काहीतरी। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।